देवकार्येषु सर्वदा अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तेथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तया ठविता महा पुण्यराशी नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरास बोला पुंडलिक वरद हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय पाऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय कल्याण स्वामी महाराज की जय हर हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव शिवाय नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय हर हर
उमापति महादेव की जय। हर हर महादेव हर हर महादेव। लोकाभिरामं रणरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। अंजनीचा सुता तुला रामाचा वरदान, एकमुखाने बोला बोला जय जय हनुमान। 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 अंजनीचा सुता तुला रामाचा वरदान, अंजनीचा सुता तुला रामाचा वरदान। जय हो गजाननं भूतगणातिसेवितं कपीत्थजम्बो फलचारुभक्षणम् उमासुतं शोकविनाशकारकं नमामि विघ्नेश्वरपादपङ्कजम् कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि। बोला उमापति महादेव की जय। हर हर महादेव हर महादेव हर परम मंगलमय
जीवाचं परमकल्याण करणारी, प्रत्येक साधकाला, प्रत्येक भक्ताला आपल्या भक्ती सुखामध्ये नाहू घालणारी, मनुष्य जीवनाला कल्याणाचा, उद्धाराचा, भक्तीचा मार्ग प्रदान करणारी ही श्री शिव महापुराण कथा प्रथमतः या ठिकाणी माझ्यापेक्षा वयानं, ज्ञानानं, तपानं सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी, तुम्हा प्रत्येक श्रोत्यात मायबापाच्या चरणी माझं वंदन असेल. भगवान भोलेनाथांच्या चरणी प्रणिपात. गुरुवर्य साध्वी सोनाली दिदी करते, गुरुवर्यांच्या चरणी वंदन. जन्मदात्या आई वडिलांच्या चरणी वंदन. सर्व गुणीजनांच्या चरणी वंदन. आणि लगेचच आपल्याला कथेला सुरुवात, प्रारंभ करायचा. कालपर्यंत आम्ही श्रवण केलं, नव्हे नव्हे श्री शिव महापुराण कथा जाणून घेत असताना आम्ही काल ऐकलं. तयारीत बसायचे प्रत्येकानं. मी प्रश्न करणार आहे तुम्हाला. कालच्या कथेवरती थोडासा दृष्टिक्षेप टाकून पुढे जायचंय. आम्ही ऐकलं, अवघ्या विश्वातली पहिली नगरी कोणती? बोला. काशी नगरी. त्यानंतर भगवान भोलेनाथांचे पहिले पुजारी, त्यांची नावं काय? ब्रह्मा आणि विष्णू. तो दिवस बोला. टाळी वाजवायची तुम्ही तुमच्यासाठी. अगदी सगळं काही वर्णन, नवनवीन कथाभाग जाणून घेत आपण शेवटी शिव सती वियोगापर्यंत येऊन पोहोचलो. तिथपर्यंत आम्ही ऐकलंय. आता आम्हाला सुरुवातीलाच भगवान भोलेनाथांच्या शिवपिंडीचे प्रकार ऐकायचे. आम्ही अनेको ठिकाणी, अनेको शिव मंदिरात जातो. अनेको प्रकारच्या शिवपिंडी, वेगवेगळ्या प्रकारच्या शिवपिंडी मंदिरामध्ये आम्हाला दिसतात. आम्ही पूजन करतो, पण आमचं विशेषतः बारीक लक्ष नसतं. शिवपिंड आहे, आम्ही पूजन करतो, पण शिवपिंडीचे सुद्धा काही प्रकार शिव महापुराणामध्ये आले, ते आम्हाला बारकाईनं ऐकायचे. पहा, शिव महापुराणामध्ये विद्येश्वर संहितेत शिवलिंगाच्या प्रकारांचं वर्णन आलं. शिव महापुराण सांगतंय, स्वयंभुलिंगम प्रथमं बिंदुलिंगम द्वितीयकं प्रतिष्ठितं चरं चैव गुरुलिंगम तु पंचमं. शिव महापुराणामध्ये शिवलिंगाचे 5 प्रकार सांगितले. पहिला आहे स्वयंभूलिंगम प्रथमं, बिंदुलिंगम द्वितीयकम. द्वितीय प्रकार, दुसरा प्रकार बिंदू शिवलिंग. पहिला स्वयंभू आहे, दुसरा बिंदू शिवलिंग आहे, तिसरा प्रतिष्ठित, चौथं शिवलिंग आहे चर शिवलिंग, आणि 5वा प्रकार आहे गुरु शिवलिंग. हे 5 प्रकार पहा. प्रत्येकाचा आम्हाला बारकाईनं विचार करत पुढे जायचंय. पहिला जो प्रकार सांगितला स्वयंभू शिवलिंग. स्वयंभू शिवलिंग म्हणायचं कोणत्या शिवलिंगाला? समोर लक्ष द्यायचंय. एकदा फ्रेश ताट बसा माता वर्ग. स्वयंभू शिवलिंग म्हणजे काय? तर जे शिवलिंग ज्याला कोणी निर्माण केलेलं नाही, ज्याला कोणाच्या आधाराची गरज नाही, जे स्वयंभू आहे. पहा, काही शास्त्रामध्ये देवांचे काही प्रकार सांगितले, आपल्यातल्या अनेकांना ज्ञात असेल. काही स्वयंभू देव आहेत, काही केलेले देव आहेत, काही झालेले देव आहेत, काही मानलेले देव आहेत. मग यांच्यामध्ये केलेले देव आम्हाला माहिती आहे. म्हसोबा नावाची देवता आहे का तुमच्याकडं? साती आसरा आहेत का? म्हसोबा नावाची देवता किंवा साती आसरा यांना आम्ही स्वतः देव बनवतो. कसं? शेतात, वनात, कुठेतरी रानात एक देवता असते. आम्ही सण वार उत्सवाला एक वाटी घेणार, त्यात शेंदूर कालवणार आणि लगेच
त्या सणाच्या दिवशी देवाला शेंदूर लावायला पुरुष वर्ग जात असतात विशेषतः. मग आम्ही काय करतो, तिथे भगवंताची मूर्ती नसते, दगडच देव म्हणून मानलेला असतो. आणि या ठिकाणी बोलता बोलता सांगेनही मी, अंतःकरणात जर भाव जागा झाला तर आम्हाला दगडात सुद्धा देव दिसतो. आणि अंतःकरणात भावच नसेल तर मंदिरात जाऊ द्या, मूर्तीत सुद्धा दगड आम्हाला दिसेल. अंतःकरणातला भाव महत्वाचा आहे. देवा भावाचा भुकेला, देवा भावाचा भुकेला, देवा भावाचा भुकेला, देवा भावाचा भुकेला. वैकुंठ सोडून आला, वैकुंठ सोडून आला, सोडून आला. देवा भावाचा भुकेला, देवा भावाचा भुकेला, देवा भावाचा टाळी वाजवायची. देव भावाचा भुकेला, हाची दुष्काळ तयाला. भगवंताला आपल्या अंतःकरणातला भाव अपेक्षित असतो. सांगायचंय मला तुम्हाला, मनात भाव असेल तर दगडात आम्हाला देवाचं दर्शन करता येतं. भगवंत, एक गोड वाक्य मी तुमच्या समोर मांडते. अगदी काहीतरी वाचत असताना वाक्य माझ्या वाचनामध्ये गेलं, पण ते अंतःकरणाला जाऊन भिडलं. तुम्ही म्हणाल असं काय, तर भाव भक्ती पहा. जोपर्यंत आमच्या अंतःकरणात भावरूपी भक्तिरूपी दिवा पेटत नाही, तोपर्यंत आम्ही जगभरातल्या कितीही मंदिरात कितीही दिवे लावू द्या, त्याचा काही उपयोग होत नाही. जगभरातल्या कोणत्याही मंदिरात जाऊन कितीही दिवे लावले तरी त्याचा उपयोग नाही. अगोदर अंतःकरणात भक्तिरूपी भावरूपी दिवा प्रज्वलित होणं गरजेचं आहे आणि तेच महत्वाचं आहे. मनी नाही भाव, मनी देवा मला भाव, मनी नाही भाव, मनी देवा मला भाव. देवाचा हार पावायचा नाही ना, देवाचा हार पावायचा नाही ना, नाही ना. देव माझा, देव माझा, देव माझा हाची पाला लागला, देव माझा हाची पाला लागला, देव
अंतःकरणात भाव. आणि अगदी हे तुकडोजी महाराजांचं भजन खूप काही शिकवतंय आम्हाला. मनात भाव हवा, भगवंताला आमच्या अंतःकरणातला भाव अपेक्षित आहे. काही नगे ग भावाची खऱ्यानं, 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 काही नगे भावाची बोला उमापती महादेव की जय. हर 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 महादेव. काही न लगे एक भावाची कारण तुका म्हणे आन विठोबाची. तुकोबाराया म्हटले, मी देवाची आन वाहून सांगतो, शपथ वाहून सांगतो, देवाला दुसरं काही लागत नाही, फक्त अंतःकरणातला भाव लागतो. आम्ही ऐकतोय स्वयंभू देव. मी सांगत होते तुम्हाला आम्ही देव कसे बनवतो. शेतात रानात कुठेतरी म्हसोबा नावाची देवता आम्ही शेंदूर घेऊन जातो. वाटीत कालवलेला शेंदूर असतो. पुरुष वर्ग आम्ही काय करतो, जाऊन शेंदूर लावतो. हात भरलेला असतो शेंदूरनं. मग तो हात आम्ही दुसऱ्या दगडाला पुसतो. दुसरा कोणीतरी भक्त येतो, त्याला वाटतं अरे इथे दोन दोन देव आहेत. तो काय करतो, अनुभवातला आहे तुमच्या, दोन देवांना शेंदूर लावणार, हात तिसऱ्या दगडाला पुसणार. पुन्हा अजून कोणीतरी भक्त येतो, तो 3 दगडांना शेंदूर लावणार आणि हात चौथ्या दगडाला पुसणार. म्हणजे हे केलेले देव, आम्ही बनवलेले देव. काही यज्ञ यागादी कर्माच्या बळावरती देव होतात, इंद्रादी देव. पण जे स्वयंभू देव असतात त्यांना कोणी निर्माणही केलेलं नसतं किंवा ते आम्हाला पीडाही देत नाहीत. इतर ज्या देवता आहेत, म्हसोबा असतील, साती आसरा असतील किंवा अन्य अन्य भागाभागामध्ये नावं वेगवेगळी पाहायला मिळतात. पहा, मग ही अशी देव केलेले, झालेले, मानलेले हे आम्हाला बहुतेकदा पीडा देण्याचं काम करतात. पण आजपर्यंत ऐकले का कोणी हे भोळे बाबा कुणाला लागले, पंढरीचा पांडुरंग कुणाला लागला, ऐकलंय का कोणी? नाही. म्हणजे हे स्वयंभू देव आहेत. आपल्याकडनं फक्त भावाची अपेक्षा ठेवतात, वस्तूची अपेक्षा नाही, दुसऱ्या कशाचीही अपेक्षा नाही. ज्यांना कोणी निर्माण केलेलं नाही किंवा ज्यांना कोणाच्या आधाराची गरज नाही, ते स्वयंभू देव.
स्वयंभू शिवलिंग पहा, देवच्या जागेवरती फक्त शिवलिंग घ्यायचं आहे आपल्याला, म्हणजे कोणी बनवलं नाही, घडवलं नाही. मग तुम्ही म्हणाल की आम्हाला मिळालं कसं? तर पहा, व्याख्या सांगितली. जे शिवलिंग जमिनीच्या एक प्रकारे भूगर्भातून प्राप्त होतं त्या शिवलिंगाला स्वयंभू शिवलिंग म्हटलं जातंय. आम्ही बऱ्याचदा अनेकदा ऐकत असतो टीव्हीवरती, मोबाईलवरती, कुठेतरी आजूबाजूला उत्खनन करत असताना, खोदकाम करत असताना एखाद्या देवतेची मूर्ती सापडते किंवा शिवपिंड सापडते. मग त्या शिवपिंडीला स्वयंभू शिवलिंग म्हटलं जातंय. त्यानंतर पुढे पहा, स्वयंभू शिवलिंगाचं जर आम्ही पूजन केलं तर सांगितलं ज्ञानाची प्राप्ती होते. पहिला प्रकार आम्ही ऐकला आहे, आलं का लक्षात तुमच्या? आता दुसरा प्रकार आम्हाला ऐकायचा आहे, बिंदू शिवलिंग. बिंदू शिवलिंग म्हणजे काय? तर पहा, आपल्या घरामध्ये भिंतीवरती म्हणा किंवा देवघरात सुद्धा शिवपिंडीचं चित्र म्हणा किंवा फोटोच्या रूपात शिवपिंड असते, चित्र रेखाटलेलं असतं, फोटोच्या फ्रेमच्या रूपात शिवपिंड असते. मग त्याला बिंदू शिवलिंग म्हणायचं. म्हणजे आकार नाहीये, फक्त चित्र रूपात आहे ते बिंदू शिवलिंग. त्याचं जर आम्ही पूजन केलं तर घराघरामध्ये होणारे वाद विवाद, क्लेश, रोगराई हे सगळं घालवण्याचं काम बिंदू शिवलिंग करतं. पहा, बिंदू शिवलिंग आमच्या घरामध्ये असलंच पाहिजे, फोटोच्या रूपात शिवलिंग असलं पाहिजे घरामध्ये. मग सासू सुनेचा वाद असेल, आपल्यात होतो का वाद? पालवती नाही, तुम्ही सगळ्यात चांगल्या. पुन्हा दुसऱ्या गावाला गेले की मग पालवतीच सांगणार सगळं. आता कथा होईपर्यंत सगळ्या बिचाऱ्या चांगल्या आहेत, तिथल्या सासवाही चांगल्या आणि सुनाही चांगल्या. पहा, सासू सुनेचा वाद, पती पत्नीचा वाद, बाप लेकाचा वाद, भावा भावाचा वाद, घरातले क्लेश संपवण्याचं काम बिंदू शिवलिंग करतं. त्यानंतर शिवलिंगाचा तिसरा प्रकार सांगितला, समोर लक्ष द्यायचंय. तिसरा प्रकार आहे प्रतिष्ठित शिवलिंग. प्रतिष्ठित शिवलिंग म्हणायचं कोणत्या शिवलिंगाला? तर बऱ्याचदा गावातले अनेक जाणकार व्यक्ती एकत्रित येऊन शिवलिंगाची स्थापना गावामध्ये करतात. शिव महापुराणामध्ये व्याख्या सांगितली, अनेको देवतांनी एकत्रित येऊन किंवा अनेको ऋषींनी एकत्रित येऊन किंवा अनेको मनुष्यांनी एकत्रित येऊन स्थापन केलेलं शिवलिंग त्याला प्रतिष्ठित शिवलिंग म्हटलं गेलं. म्हणजे फक्त एकट्यानं नाही तर अनेकांनी समूहानं स्थापन केलेलं शिवलिंग त्याला प्रतिष्ठित शिवलिंग म्हटलं जात आहे. आणि या प्रतिष्ठित शिवलिंगाचं पूजन जर आम्ही केलं तर ऐश्वर्य, यश, आयुष्य, विद्या यांची प्राप्ती सांगितली. पुढे चौथा प्रकार चर शिवलिंग. हे चर शिवलिंग म्हणजे काय? तर आमच्या देवघरात किंवा कुठे मंदिरात सुद्धा आम्हाला धातूचं शिवलिंग पाहायला मिळतं. माझं बोलणं कळतंय का तुम्हाला? धातूचं शिवलिंग लहान असू द्या किंवा मोठं असू द्या, मग धातू लोखंड असेल, सोनं असेल, चांदी असेल, तांब असेल किंवा स्फटिक असेल, कोणताही धातू असू द्या, जे धातूचं बनवलं गेलेलं शिवलिंग आहे त्याला चर शिवलिंग म्हटलं जातं. आणि ते चर शिवलिंग, धातूचं बनवलं गेलेलं शिवलिंग आम्हाला समाधानाची प्राप्ती करून देतं. आम्हाला प्रत्येकाला एका गोष्टीची गरज आहे. आम्ही प्रत्येक जण काबाड कष्ट करतो, प्रयत्न करतो, कशासाठी? फक्त आणि फक्त सुखासाठी. फक्त सुखाची अपेक्षा आम्हाला आहे. आणि मग सुख, खरं सुख कशात आहे? तर आम्हाला भगवंतानं जेवढं काही दिलंय आहे तेवढ्यात समाधान मानलं की सुख प्राप्त झालं. नाही त्याच्याकडे लक्ष देत बसण्यापेक्षा आहे तेवढ्यात समाधानी राहिलं म्हणजे सुखाची प्राप्ती आम्हाला होऊन गेली. सुखाची प्राप्ती करून देणारं शिवलिंग चर शिवलिंग आहे, धातूचं शिवलिंग.
हे 4 मुख्य प्रकार. आणि 5वा प्रकार आहे तो थोडासा वेगळा आहे. वेगळा कसा तर पहा, 5वा प्रकार गुरु शिवलिंग. गुरु शिवलिंग म्हणायचं कोणत्या शिवलिंगाला तर आमचे जे गुरु श्री गुरु असतील, सद्गुरु असतील, आमच्या गुरूंच्या उजव्या पायाचा अंगठा म्हणजेच गुरु शिवलिंग आहे. साधू संत आमचे गुरु यांचं दर्शन घेत असताना आम्ही कसं दर्शन घ्यावं खरं पाहिलं तर परमार्थामध्ये चरणाला फार महत्व आहे. साधू संतांचे चरणही महत्वाचे आणि देवाच्या चरणाला सुद्धा मोठं महत्व दिलं गेलेलं आहे. एक गोड भजन आपल्याला या ठिकाणी श्रवण करून पुढे जायचंय. भोले तेरे चरणों की बाबा तेरे चरणों की, भोले तेरे चरणों की बाबा तेरे चरणों की, घर धूल जो मिल जाए भोले तेरे चरणों की, भोले तेरे चरणों की, बाबा तेरे चरणों की, अगर धूल जो मिल जाए तेरे चरणों की, भोले तेरे चरणों की, बाबा तेरे चरणों की, घर धूल जो मिल जाए सच कहती हूँ भोले, सच कहती हूँ भोले, तकदीर बदल जाए भोले तेरे चरणों की, भोले तेरे चरणों की, बाबा तेरे चरणों की, अगर धूल जो मिल जाए सच कहता हूँ भोले, तकदीर बदल जाए भोले तेरे चरणों की. ताड़ी. जय हो. जय हो. एक ताड़ी. जय हो, जय हो, जय हो. पहा, भगवान भोले बाबा आम्ही जर निष्ठेनं श्रद्धेनं या भोले बाबांची भक्ती केली, स्वतःला किंवा स्वतःची जबाबदारी जर भगवंतावरती टाकली ना तर तो भगवान आमची जबाबदारी पार पाडतो. भगवंत आमची काळजी घेतो. त्या भगवंताच्या कृपेचा वर्षाव आमच्या प्रत्येकावरती होतो. फक्त अंतःकरणात भगवंताला आवाज द्यायचा, हाक मारायची, त्याच्या कृपेचा वर्षाव आमच्यावरती होतो. टाळी. एक भूत
आमचं मन त्या भगवंतावरती लागावं. हे मन सफळ चंचल असणारं हे मन भगवंताच्या चरणावरती भगवंताला समर्पित करायचं. अंतःकरणातून देवाला प्रार्थना करायची, देवा माझं मन सफळ आहे, चंचल आहे, हे तुझ्या चरणावरती लागू दे. जगाच्या नजरेत चांगले आहोत की वाईट याला जास्त महत्व नाही. जगानं आमची किती वाहवा करू द्या, पण भगवंताच्या नजरेत जर चांगले नसलो तर त्याचा काहीच उपयोग नाही. देवाला प्रार्थना करायची, देवा या जगाच्या नजरेत आम्ही पडलो तरी चालेल, जगानं आमचा तिरस्कार केला तरी चालेल, पण देवा तुझ्या नजरेत आम्हाला कधी उतरू देऊ नकोस.
उमापती महादेव की जय. हर हर महादेव हर महादेव. भगवंताचे जर आम्ही चरण पकडले तर आम्हाला जगाच्या मागे पळायची गरज अजिबात नाही. फक्त भगवंताला आपलंसं करता आलं पाहिजे. मी सांगतेय तुम्हाला, भगवंताचे देवाचे चरण महत्वाचे आणि गुरूंचे चरण महत्वाचे. गुरु शिवलिंग हे भोले बाबा साक्षात गुरुच्या चरणांमध्ये वास्तव्य करतात. गुरु शिवलिंग म्हणजेच आमचे गुरु, आमच्या गुरूंच्या उजव्या पायाचा अंगठा म्हणजेच गुरु शिवलिंग आहे. म्हणून आम्ही साधू संतांचं दर्शन करत असताना, माता पित्यांचं दर्शन करत असताना, गुरूंचं दर्शन करत असताना आमचं मस्तक हे त्यांच्या उजव्या पायाच्या अंगठ्यावरती टेकवलं जावं. चरणांचं हे महिमान आहे. आणि खऱ्या अर्थानं गुरूंशिवाय आपण अपूर्ण आहोत. माझं बोलणं कळतंय ना? या जीवाला शिवापर्यंत जायचंय, आम्हाला भगवंताची प्राप्ती करून घ्यायची आहे. मग गुरुच महत्वाचे आहेत. आम्हाला पंढरपूरला जायचंय पण रस्ताच माहिती नाही. आत्ताचा काळ सोडून द्या, मॅप निघाले, टाकला मॅप की चालले. पण पंढरपूरला जायचंय, मॅप नाही. मग आम्हाला कुणाला तरी रस्ता माहिती नाही, मग कुणाला तरी विचारत जावं लागणार, हा रस्ता कुठे जातो, पंढरीला जायचंय, कोणत्या रस्त्यानं कोणत्या मार्गानं जावं. अगदी तसंच देवापर्यंत जायचंय. जसं पंढरपूरला जायचंय किंवा एखाद्या अपरिचित, एखाद्या अनोळख्या ठिकाणी जायचंय, मार्ग रस्ता विचारत विचारत जावं लागतं, कोणीतरी रस्ता दाखवणारा लागतो. तसंच देवापर्यंत जाण्यासाठी मार्ग दाखवणारे गुरु असतात. गुरु विना कोण बतावे, वाजवायचे जोरदार. गुरुशिवाय भगवंतापर्यंतची वाट मार्ग दाखवणारा दुसरा कोणीच नाही. गुरु, गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देवो महेश्वर, गुरु साक्षात परब्रह्म
तस्मै श्री गुरुवे नमः. गुरु हा संत कुळीचा राजा, गुरु हा विसावा माझा. गुरु हा संत कुळीचा राजा, गुरु हा विसावा माझा. गुरुविना देवा तुझ्या पाहता नाही त्रैलोकी. गुरुविना देवा तुझ्या पाहता नाही त्रैलोकी. गुरु हा गुरु हा प्रेमाचा सागर, गुरु हा सुखाचा सागर, गुरु हा प्रेमाचा सागर. गुरु हा धैर्याचा डोंगर, कदा काळी डळमळेना. गुरु हा धैर्याचा डोंगर, कदा काळी डळमळेना. गुरु हा संत कुळीचा राजा, गुरु हा प्राणविसा माझा. गुरु हा संत कुळीचा राजा, गुरु हा प्राणविसा माझा. गुरु हा मोकळ्या मनानं वाजवा टाळी. गुरु हा संत कुळीचा राजा, गुरु हा प्राण विसावा माझा. गुरुविन देव तुझ्या पाहता नाही त्रैलोकी. गुरूंमध्ये त्रिदेवता सामावलेले आहेत. ब्रह्मा विष्णू महेश त्रिदेवतांचं वास्तव्य गुरूंमध्ये आहे. माऊली ज्ञानोबाराया म्हणतात, गुरु तेथे ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन, दर्शनी समाधान अति जैसे.